जय श्रीराम. 22 जानेवारीला तर प्रभू श्री रामचंद्रांची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणारच आहे. पण तुमच्या मनामध्ये कधी राम येणार, त्यासाठी कृती करावी लागते. आणि पहिली कृती म्हणजे हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. 22 जानेवारीला जो अभूतपूर्व प्रभू श्री रामचंद्रांचा सोहळा होणार आहे, राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे, प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यानिमित्तानं सगळ्या हिंदूंनी काय केलं पाहिजे जेणेकरून रामराज्य प्रस्थापित होईल, त्यासाठी प्रत्येक हिंदूंनी आपण स्वतःहून काय करायचंय हे रामायणाच्याच प्रसंगाआधारे सांगावंसं वाटलं, म्हणून आजचा हा अट्टहास. तर झालं असं, युद्धकांडाच्या सुरुवातीला जेव्हा प्रभू श्री रामचंद्र समस्त वानर सेनेला घेऊन समुद्र किनारी येऊन पोहोचले, पण समुद्रा पलीकडची लंका गाठायची असेल तर हा अथांग समुद्र पार करायचा आहे. तो करायचा कसा? त्यासाठी प्रभू श्री रामचंद्रांनी समुद्र देवतेला आवाहन केलं, 3 दिवस तपस्या केली, प्राण अनुष्ठान केलं, पण समुद्र देवता आली नाही, प्रकट झाली नाही. तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांना राग आला, धनुष्य हातात घेतला, प्रत्यंचा चढवली आणि जेव्हा बाण धनुष्याला लावला तेव्हा सगळी सृष्टी गडबडायला लागली. समुद्र देवता घाबरली, गडबडली, समोर प्रकट झाली, क्षमा मागितली, प्रभू श्री रामचंद्रांसमोर लोटांगण घातलं. तेव्हा प्रभू श्री रामचंद्र शांत झाले. सांगितलं, मला लंकेला जायचंय, काय करू सांग, मला रस्ता देतोस की कसा? तेव्हा समुद्राने सांगितलं की जर समुद्राच्या मधोमध तुम्हाला रस्ता दिला तर निसर्ग चक्र मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, पण मार्ग आहे. तुमच्याच वानर सेनेमध्ये नल आणि नील असे 2 वानर आहेत ज्यांना असा वर प्राप्त आहे की त्यांच्या हातून जी दगड, त्यांच्या हातून जी शिळा समुद्रामध्ये पाण्यामध्ये पडते ती बुडत नाही, तो दगड तरतो म्हणे, तो तरंगतो. मग त्याच अनुसार तुम्ही राम सेतू बांधण्याचा प्रकल्प हाती घ्या आणि सगळी समस्त वानरसेना त्याचद्वारे लंकेला जाऊ शकेल. प्रभू श्री रामचंद्रांना सल्ला पटला. त्यांनी समुद्र देवतेला माफ केलं, नल आणि नीलाला बोलवलं. त्यांच्या आज्ञेनुसार, रामचंद्रांच्या आज्ञेनुसार त्यांनी दगड टाकायला सुरुवात केली, पण ते दगड तरायला तयार नव्हते, ते दगड बुडून जायचे. तेव्हा जांबवंतांनी असा सल्ला दिला की जो दगड, जी शिळा तुम्ही पाण्यामध्ये टाकताय त्यावर आधी राम असं नाव लिहा आणि मग तो दगड तरेल म्हणे. त्यानुसार झालं, प्रत्येकाने राम लिहिलं आणि मगच तो दगड पाण्यात टाकला, तेव्हा तो तरायला लागला. सगळ्यांना आनंद झाला. सेतू बांधण्याचं काम जोमाने सुरू झालं. तेव्हा प्रभू श्री रामचंद्रांच्या मनामध्ये एक संकोच निर्माण झाला की जर माझ्या नावाने दगड तरत असेल तर मी टाकलेला दगड तरणार नाही का? पण जोमाने काम चालू होतं, त्यात अडथळा नको म्हणून प्रभू श्री रामचंद्र स्थिर राहिले. जेव्हा सायंकाळच्या वेळेला सगळे वानर काम करून थकले, विश्राम करत होते, एकांताचा प्रसंग होता, तेव्हा प्रभू श्री रामचंद्र समुद्राजवळ गेले, हातात एक दगड घेतला आणि तो पाण्यात टाकून पाहिला आणि तो दगड तरला नाही, तो बुडाला. शेवटी मनुष्याचा अवतार घेतला होता, त्यामुळे मानवी सगळ्या प्रवृत्ती प्रभू श्री रामचंद्रांमध्ये होत्या. त्यांनी शेवटी मनुष्य आहे, जेव्हा तो मनुष्य चुकतो, अडखळतो, पडतो, तेव्हा आपल्याला किती इजा झाली, आपल्याला किती लागलं, यापेक्षा कुणी मला पाहिलं तर नाही ना, हा प्रश्न साहजिकच मनात येऊन जातो. तसंच प्रभू श्री रामचंद्रांनी संकोच वाटला, थोडी लज्जाही वाटली. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, कोणी नव्हतं, पण हनुमानजी होते. हनुमानजींनी स्मितहास्य केलं. प्रभू श्री रामचंद्रही हसले. हनुमानजी जवळ आले, त्यांनी वंदन केलं. रामचंद्रांनी प्रश्न विचारला, हनुमंता, सगळं तर तू पाहिलंच रे, पण यामागचं प्रयोजन मला समजलं नाही, मला शंका आहे, उत्तर दे. हनुमंतांनी सांगितलं, देवा, तुमच्या नावाने दगड असो किंवा मनुष्य तो तरुण जातो, पण
ज्या मनुष्याला आणि ज्या दगडाला तुम्ही सोडलं तो कसा तरेल, तो त्याचं बुडणं निश्चितच आहे. तसं आज कलियुगामध्ये 22 जानेवारी 2024 ला जो अभूतपूर्व सोहळा पार पडणार आहे, धर्माची पुनर्स्थापना म्हणून त्या दिवसाकडे पाहिलं जाईल. पण राम मंदिर हे साध्य नाहीये, ते साधन आहे. राम मंदिर ही फक्त सुरुवात आहे. अजून आपल्याला खूप काम करायचंय. त्यासाठी या भवसागरात आपल्याला तरावं लागेल, तरून जावं लागेल. आणि भवसागरामध्ये तरायचं असेल तर त्यासाठी फक्त एकच उपाय आहे, तो म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचं नामस्मरण करा. प्रभू श्री रामचंद्रांनी प्रस्थापित केलेले जे मर्यादा आहे, प्रभू श्री रामचंद्रांनी प्रस्थापित केलेले जे आदर्श आहेत, प्रभू रामचंद्रांनी जी नीतिमत्ता प्रस्थापित केलेली आहे, त्या नीतिमत्तेच्या आधारे आपल्याला जगायचंय. सत्याच्या आधारे आपल्याला जगायचंय. धर्माचा आधार घेऊन आपल्याला जगायचंय. आणि ज्या दिवशी तुम्ही अधर्माच्या बाजूने जाल, ज्या दिवशी तुम्ही नीतिमत्ता सोडाल, ज्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी प्रस्थापित केलेली मर्यादा ओलांडली जाईल, त्या दिवशी तुम्हाला बुडण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे आज सगळ्या हिंदूंना एकत्र येण्याची जरुरी आहे. आणि सगळ्या हिंदूंना एकत्र येऊन काय करायचंय तर रामराज्य प्रस्थापित करायचंय. आणि जर रामराज्य प्रस्थापित करायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकाला प्रभू श्री रामचंद्रांच्या मर्यादेचं पालन करावं लागेल. म्हणून आज हा जो अभूतपूर्व सोहळा पार पडणार आहे, त्या अभूतपूर्व सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक हिंदूला असा संकल्प घ्यायचा आहे की मी सुद्धा रामायण वाचेल आणि प्रभू श्री रामचंद्रांचे आदर्श, त्यांचे विचार, त्यांच्या मर्यादा मी माझ्या जीवनामध्ये अनुकरणात आणेल, जेणेकरून माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये सदैव प्रभू श्री रामचंद्र राहतील आणि आपोआपच रामराज्याची स्थापना होईल. तर तुमच्या मनामध्ये सदैव प्रभू श्री रामचंद्रांचा निवास राहो, वास्तव्य राहो आणि रामराज्य लवकर प्रस्थापित हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि या अभूतपूर्व सोहळ्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तुम्हालाही अयोध्येला यायचं असेल तर माझ्यासोबत भजन म्हणा. लुटो 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 देहाची गाडी, राम नामाची मला आहे गोडी. अयोध्या नगरी पाहूया, रामाच्या गावाला जाऊया, जाऊया रामाच्या गावाला जाऊया. लुटो 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 देहाची गाडी, लुटो 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 देहाची गाडी. राम नामाची मला आहे गोडी. अयोध्या नगरी पाहूया, रामाच्या गावाला जाऊया, जाऊया रामाच्या गावाला जाऊया. रामाचा गाव मोठा, राम नामाचा नाही तोटा. रामाचा गाव मोठा, राम नामाचा नाही तोटा. अविरत नाम घेऊया, रामाच्या गावाला जाऊया, जाऊया रामाच्या गावाला जाऊया. लुटो 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 देहाची गाडी, राम नामाची मला आहे गोडी. अयोध्या नगरी पाहूया, रामाच्या गावाला जाऊया, जाऊया रामाच्या गावाला जाऊया, जाऊया रामाच्या गावाला जाऊया, जाऊया रामाच्या गावाला जाऊया. बोलिए सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. बोल रे भाई सब संतन की जय.